नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 5 तर्कसंगती व अनुमान यामध्ये एक भाषिक उपघटक विश्लेषण व घटना व्यवसाय प्रश्न 1 ते 3 साठी सूचना। प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते, सोनू प्रिया व बंटीला गणित आवडते, मोनू बंटी व मीनाला विज्ञान आवडते, तसेच गुड्डी व मीनाला इंग्रजी आवडते। यावरून पुढील प्रश्न सोडवा। मित्रांनो, या ठिकाणी मी एक तक्ता तयार केलेला आहे। या तक्त्यावरून आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत। तक्त्यामध्ये बघा विषय दिलेले आहे, चित्रकला, गणित, विज्ञान आणि इंग्रजी। 4 विषयांची माहिती दिलेली आहे। मग कोण कोण दिले तर यामध्ये प्रिया, गुड्डी, सोनू आहे, बंटी आहे, मोनू आहे आणि मीना आहे। मग आता बघा प्रिया व गुड्डीला चित्रकला, बघा या ठिकाणी प्रिया आणि गुड्डीच्या कॉलममध्ये चित्रकला समोर मी टिकमार्क केलेली आहे। त्यानंतर सोनू, प्रिया, बंटी, बघा या ठिकाणी सोनू, प्रिया आणि बंटीला गणित आवडतं। गणित कॉलममध्ये प्रिया, सोनू आणि बंटीच्या समोर टिकमार्क आहे। त्यानंतर मोनू, बंटी आणि मीना, मोनू, बंटी आणि मीनाच्या समोर यांना विज्ञान विषय आवडतो, तसेच गुड्डी व मीनाला इंग्रजी। आता गुड्डी आणि मीनाला इंग्रजी विषय आवडतो। यावरून आपण एक एक प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न नंबर 1, चित्रकला व इंग्रजी हे विषय आवडणारी कोण? मित्रांनो, चित्रकला पण आवडतो आणि इंग्रजी पण आवडतो असं जर म्हटलं तर गुड्डी, बघा गुड्डीच्या समोर चित्रकलेसमोर टिकमार्क आहे आणि इंग्रजी या विषयासमोर टिकमार्क आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुड्डी। प्रश्न नंबर 2, फक्त गणित विषय आवडणारी कोण? मित्रांनो, फक्त गणित हा एकच विषय आवडतो असं जर बघितलं तर सोनू, सोनूच्या कॉलममध्ये जर बघितलं तर फक्त गणित या विषयासमोर टिक मार्क आहे। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोनू। प्रश्न नंबर 3, विज्ञान आवडणारी पण गणित व इंग्रजी न आवडणारी। मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर विज्ञान विषय आवडतो पण गणित आणि इंग्रजी आवडत नाही। बघ या ठिकाणी मोनूच्या कॉलममध्ये बघा, मोनूला विज्ञान विषय आवडतो पण हा वर्ग गणित आणि इंग्रजी हे 2 विषय आवडत नाही। म्हणजे उत्तर आहे मोनू। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मोनू। प्रश्न 4 ते 6 साठी सूचना। वर्तुळाकार टेबलाभोवती 6 जण बसले आहेत। राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे। रोहित व अभिषेक समोरासमोर असून राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे। निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेली आहे तर। आता मित्रांनो, हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर हा जो मी या ठिकाणी ग्राफ काढलेला आहे, ही जी आकृती काढलेली आहे ती समजून घ्या। आता बघा या ठिकाणी वर्तुळाकार टेबलाभोवती 6 जण। आता हा वर्तुळाकार टेबल आहे आणि या टेबलाभोवती 6 जण बसलेले आहेत। आता राधिकाच्या समोर सोहम आहे, मग कुठे पण राधिका आणि सोहम एकमेकांच्या समोर लिहून घ्या। रोहित व अभिषेक समोरासमोर असून, बघा आता रोहित आणि अभिषेक समोरासमोर असून अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे। बघा राधिका व अभिषेक, बघा रोहित आणि अभिषेक समोरासमोर आहे, राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे। बघा आता राधिका आणि अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे, पण मित्रांनो आपल्याला फक्त आतापर्यंत एकच गोष्ट समजली, राधिका आणि सोहम समोरासमोर आहे। कारण की पुढे बघा निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। या वाक्यानंतर आपल्याला पुढची सगळी लिंक लागते। काय वाक्य आहे? निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला। आता ही राधिकाची उजवी बाजू, राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर, म्हणजे अगोदर रोहित घ्या आणि त्यानंतर निकिता। रोहित नंतर निकिता बसलेली आहे, मग या ठिकाणी रोहित आला आणि या ठिकाणी निकिता आली। मग आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, रोहित आणि अभिषेक समोरासमोर आहे, मग रोहित या ठिकाणी आला अभिषेक। आणखीन पुढे आपल्याला सांगितलेलं आहे राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस। या ठिकाणी ही राधिका, हा अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस। म्हणजे आता बरोबर 6 जणांची मांडणी करून झालेली आहे। यावरून प्रश्न नंबर 4, निकिता सोहमच्या कोणत्या बाजूस बसलेली आहे? बघा आता निकिता या ठिकाणी सोहमच्या कोणत्या बाजूला आहे? तर निकिता मित्रांनो सोहमच्या डाव्या बाजूला आहे। हा सोहमची उजवी बाजू म्हणजे अभिषेक, डावी बाजू म्हणजे निकिता। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 5, श्रेयसच्या समोर कोण बसले आहे? मित्रांनो आता श्रेयसच्या समोर कोण आहे? तर श्रेयसच्या समोर आहे निकिता।
म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निकिता. प्रश्न नंबर 6 सोहमच्या उजव्या बाजूस कोण बसले आहे? मित्रांनो सोहमच्या उजव्या बाजूला अभिषेक आहे म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7 ते 9 साठी सूचना. विनोद, सचिन, राहुल क्रिकेट खेळतात, अजय, सचिन, विनोद फुटबॉल खेळतात आणि रॉबिन, सचिन, अजय हॉकी खेळतात, तर फक्त क्रिकेट खेळणारा कोण? प्रश्न नंबर 7 फक्त क्रिकेट खेळणारा कोण? मित्रांनो हा टेबल तयार करून घ्या. 3 खेळ आहेत, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी. कोण कोण आहे? विनोद आहे, सचिन आहे, राहुल आहे, अजय आणि रॉबिन. प्रत्येकाचं नाव एकदाच घ्या. बघा विनोद, सचिन, राहुल क्रिकेट खेळतात. विनोद, सचिन, राहुल क्रिकेट खेळतात म्हणजे विनोद, सचिन आणि राहुलच्या कॉलममध्ये क्रिकेट समोर मी टिकमार्क केलेली आहे. त्यानंतर अजय, सचिन, विनोद फुटबॉल. अजय, सचिन आणि विनोद फुटबॉल खेळतात. फुटबॉलच्या कॉलममध्ये विनोद, सचिन आणि अजयच्या समोर या ठिकाणी टिकमार्क केलेली आहे. त्यानंतर रॉबिन, सचिन आणि अजय हॉकी. हॉकीच्या कॉलममध्ये म्हणजे हॉकीच्या या ठिकाणी रोमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सचिन असेल, अजय असेल आणि रॉबिन यांच्या कॉलममध्ये मी टिकमार्क केलेली आहे. आता फक्त क्रिकेट खेळणारा कोण? आता राहुलच्या जर या ठिकाणी कॉलममध्ये बघितलं तर फक्त क्रिकेट समोरच टिक आहे म्हणजे राहुल फक्त क्रिकेटच खेळतो म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8 फक्त हॉकी खेळणारा कोण? मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी रॉबिनच्या कॉलममध्ये फक्त हॉकी समोर टिक मार्क आहे म्हणजे रॉबिन उत्तर आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रॉबिन. प्रश्न नंबर 9 वरील 3ही खेळ खेळणारा कोण आहे? मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर सचिनच्या कॉलममध्ये क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी तिघांच्याही समोर टिकमार्क आहे म्हणजे सचिन 3ही खेळ खेळतो. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सचिन. प्रश्न नंबर 10 रेखा भाषा, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांचा अभ्यास पुढील प्रमाणे करते. ती एक दिवसाआड गणिताचा अभ्यास करते मात्र ती इतर दिवशी क्रमाने भाषा, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा अभ्यास करते. या मंगळवारी तिने भाषा विषयाचा अभ्यास केला तर पुढील मंगळवारी ती कोणत्या विषयाचा अभ्यास करेल? मित्रांनो या ठिकाणी हे सगळं समजून घेऊयात आपण. तर सुरुवातीला रेखा काय करते? भाषा, सामान्य विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करते. 4 विषय आहेत तर ती एका दिवसाआड गणिताचा अभ्यास करते. बघा आज एका विषयाचा केला की उद्या गणित, पुढे दुसऱ्या विषयाचा केला की परत गणित. मात्र ती इतर दिवशी क्रमाने भाषा, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयाचा अभ्यास करते. म्हणजे अगोदर भाषा, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास ती क्रमाने करते. म्हणजे गणित हा दर दिवसाआड आहे. त्यानंतर मग क्रमाक्रमाने या 3 विषयांचा अभ्यास करते. तिने मंगळवारी भाषा विषयाचा अभ्यास केला. मित्रांनो या ठिकाणी सुरुवात होते आपली. मंगळवारी भाषा विषयाचा अभ्यास केला. मग आता या ठिकाणी आपल्याला जर कळलं या दिवशी भाषाचा अभ्यास आहे तर पुढच्या दिवशी ती गणिताचा करणार. नंतर पुढे पुन्हा एक दिवस सोडून म्हणजे बुधवारी आला गणित, गुरुवार सोडून दिला, शुक्रवार आला गणित, परत शनिवार सोडून दिला, रविवार आला गणित. मग भाषा विषयानंतर ती काय करते? मात्र ती इतर दिवशी म्हणजे दर दिवसाआड गणित झाला. भाषा विषयाच्या अभ्यासानंतर काय? भाषा, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास ती क्रमाने करते. मग भाषा, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास ती क्रमाने करते. म्हणजे मंगळवारी आला भाषा, गुरुवारी आला समाज विज्ञान आणि शनिवारी आला शास्त्रे. म्हणजे मित्रांनो एक दिवस गणित सोडून दिला की नंतर भाषा, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्रे. तर याप्रमाणे तिने मंगळवारी भाषा विषयाचा अभ्यास केला तर पुढील मंगळवारी ती कोणत्या विषयाचा अभ्यास करेल? मित्रांनो गणित नंतर या ठिकाणी रविवारनंतर काय होणार आहे? सोमवारी कोणता विषय असेल? पुन्हा या ठिकाणी भाषा विषय येणार आहे. कारण की आता रविवार नंतर पुढे सोमवार परत मग याप्रमाणेच विषय सुरू होणार भाषा विषय. त्यानंतर मंगळवारी परत कोणता विषय येणार? गणित येणार. कारण की रविवारनंतर सोमवार आणि नंतर मंगळवार. रविवारी गणित आला, सोमवारी दुसरा विषय, मंगळवारी परत गणित विषय येणार आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गणित. प्रश्न नंबर 11 डिंपलला सर्व फळे आवडतात, शबानाला केळी सोडून बाकीची फळे आवडतात, मेरीला फक्त सफरचंद आवडते, रेखाला सफरचंद आणि पेरू सोडून बाकीची फळे आवडतात, तर केळी आवडणाऱ्या मुली कोणत्या? मित्रांनो या ठिकाणी
चार मुलींची आपल्याला नावे दिलेली आहे. डिंपल आहे, शबाना आहे, मेरी आहे आणि रेखा. 3 फळं आहेत, केळी, सफरचंद आणि पेरू. मग आता या ठिकाणी बघितलं, डिंपलला सर्व फळे आवडतात, म्हणजे डिंपलला केळी आवडते, सफरचंद आवडते आणि पेरू पण. शबानाला केळी सोडून बाकीचे, शबानाला केळी सोडून द्या, म्हणजे केळीच्या कॉलममध्ये आपण डॅश देऊ, म्हणजे सफरचंद आणि पेरू शबानाला आवडतं. मेरीला फक्त सफरचंद, मेरीला फक्त सफरचंद कॉलममध्ये टिकमार्क करा, बाकीच्या ठिकाणी फुली मारा. त्यानंतर आहे रेखाला सफरचंद आणि पेरू, म्हणजे सफरचंद आणि पेरू सोडून रेखाला काय आवडतं, तर रेखाला आवडते फक्त केळी. तर केळी आवडणाऱ्या मुली कोण? मित्रांनो, केळी कोणाला आवडते? डिंपलला केळी आवडते आणि रेखाला केळी आवडते. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डिंपल व रेखा. प्रश्न 12 ते 15 साठी सूचना. सरस्वती विद्यालयात सलग 5 दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 5व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 7 डिसेंबरला लांब उडी स्पर्धा झाली, कबड्डी स्पर्धा धावणे स्पर्धेच्या अगोदर पण खो खो नंतर झाली, सर्वांच्या आधी लंगडी स्पर्धा झाली. या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो, या ठिकाणी एक तक्ता केलेला आहे, हा तक्ता तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. बघा, आता सरस्वती विद्यालयात सलग 5 दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं होतं. 5व्या दिवशी म्हणजे आता मित्रांनो 1, 2, 3, 4 आणि 5, बघा 5 क्रमांक टाकून घेतले, 5 दिवस स्पर्धा आहे म्हणून. 5व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 5व्या दिवशी आहे मित्रांनो शुक्रवार. 7 डिसेंबर तारीख आहे, लांब उडी स्पर्धा आहे. बघा, 5व्या दिवशी शुक्रवार आहे, 7 डिसेंबर तारीख आहे आणि लांब उडी स्पर्धा आहे, म्हणजे शुक्रवारच्या पाठीमागे आपण जाणार. या ठिकाणी शुक्रवारच्या अगोदरचा दिवस असेल गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि त्यानंतर सोमवार, असे एक दिवस पाठीमागे येणार 1 पहिल्या दिवसापर्यंत. त्यानंतर शुक्रवारी जर 7 तारीख असेल तर गुरुवारी या ठिकाणी 6, बुधवारी 5 तारीख, मंगळवारी 4 तारीख आणि सोमवारी 3 तारीख. मग आता शुक्रवारी सांगितली लांब उडी स्पर्धा, लांब उडी स्पर्धा शुक्रवारी झाली. बघा, आता लांब उडी स्पर्धा 7 तारखेला झाली. कबड्डी स्पर्धा धावणे स्पर्धेच्या अगोदर पण खो खो नंतर झाली, सर्वांच्या आधी लंगडी स्पर्धा, सर्वांच्या आधी म्हणजे पहिल्या दिवशी सोमवारी 3 तारखेला लंगडी स्पर्धा झाली. फक्त आता एवढं समजून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला, कबड्डी स्पर्धा धावणे स्पर्धेच्या अगोदर पण खो खो नंतर. आता कबड्डी कधी झाली? धावणे स्पर्धेच्या अगोदर पण खो खो नंतर, म्हणजे 1 नंबरला आला खो खो, त्यानंतर कबड्डी आणि नंतर धावणे ही स्पर्धा. मग आता यावरून मित्रांनो आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खो खो स्पर्धा किती तारखेला झाली? तर मित्रांनो, खो खो स्पर्धा 4 डिसेंबरला खो खो स्पर्धा झाली, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 डिसेंबर. मित्रांनो, या ठिकाणी DEC लिहिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी डिसेंबर असं या ठिकाणी मी लिहून घेतो. डिसेंबर महिना आहे, म्हणजे 7 डिसेंबर, 6 डिसेंबर, 5 डिसेंबर, 4 डिसेंबर. खो खो आहे 4 डिसेंबरला. बरं, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 13. आता 13व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? कबड्डी स्पर्धा कोणत्या वारी झाली? आता कबड्डी स्पर्धा कधी झाली? तर बुधवारी झाली, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुधवार. प्रश्न नंबर 14, स्पर्धेची सुरुवात कोणत्या वारी झाली? मित्रांनो, स्पर्धेची सुरुवात सोमवारी झालेली आहे. 3 डिसेंबरला लंगडी या खेळानं सोमवार, म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, सोमवार. प्रश्न नंबर 15, 6 तारखेला कोणती स्पर्धा झाली? मित्रांनो, 6 तारखेला जर बघितलं तर या ठिकाणी गुरुवार आहे, 6 तारीख आहे, धावणे ही स्पर्धा, म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, धावणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तर्कसंगती व अनुमान या घटक 5 मधील विश्लेषण व घटना हा उपघटक आणि यावरील व्यवसाय आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.